आवाज बंद झाला पाहिजे. कोण हसू राहिलं तिथं? निघ चल पण. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आत्ता आपण चाललेलो चहा प्यायला. आता वाजले संध्याकाळचे 6. आणि गाईज किती अंधार पडले आहे. संध्याकाळी 6 वाजताच. आत्ता नेमकेच 6:15 वाजले. तर असं वाटू राहिले की 7:15 वाजले म्हणून, आहे की नाही? तर गाईज लय मन करत होतं. आणि इकडं काहीतरी कार्यक्रम वाटतं गाईज. हे बघा रांगोळी काढलेली. हे इकडं फटाके पण फोडलेले आहेत. लय झोप येत होती यार गाईज. आमच्या रूमचा काहीतरी प्रॉब्लेम वाटतं. आम्हाला नुसती झोप येत राहते सतत. मग त्यासाठी मला जरा फ्रेश होऊ. आणि असाइनमेंट तर संपूच नाही राहिला गाईज. संपतच नाही. काय करू मी? बसले गाईज आम्ही आमच्या मेसमध्ये. सध्या ही इकडं आतमध्ये मेस आहे आणि इकडे आम्ही बसलेलो आहे. आणि आता चहाची वाट पाहू. यार एवढी अंदर झाली तर या टायमाला तर मला चहा प्यायचं मन नाही करायला. आणि थंडी तर एवढी पडली, खतरनाक थंडी. पण मला स्वेटर घालायला जीवाला येत आहे. आणि गाईज आम्हाला प्रेझेंटेशन पण द्यायचं आहे. एक तर मी वर्गात सरला असा हात वर करून मी बोलत नाही. मी काय प्रेझेंटेशन देणार? प्रेझेंटेशन बोलता बी येत नाही तो शब्द मला. ते मला द्यायचं आहे. वा हा वा. बघू गाईज कसं होतं. आता मार्क्ससाठी काही ना काही करणं पडणार आहे गाईज. वायवा पण आहे, टेस्ट पण आहे. एक तर सिलेबस बी कठीण आहे. कसं करू बे यार. काही हे आमचं कॉलेज आहे. हे आमची कॅन्टीन आहे इकडं. आणि हे आमची कॅन्टीन आहे इकडं आतमध्ये. आता अर्धे एक तास आम्हाला वापस यायचं जेवायला. अर्ध्या तासात द्यायचं. अर्ध्या तासात. आणि काय आम्ही आता चहा पिऊन पाहा तुम्ही किती हुशार असू. काही नाही काहीच. बाहेर रूमच्या बाहेर आले की झोप उडते. रूमच्या आत गेले की लगेच झोपायचं मन करतं. किती बी चहा पिऊन जातो मी. काहीच नाही. तर काहीच फायनली आमचा तर काही जेवण खाऊन करून आलेली आहे. आणि मी काही त्याचा व्लॉग नाही बनवला कारण की रोज रोज तेच कुठं दाखवणार आहे. आता वाजलेले रात्रीचे 10. आणि काहीच कधी कधी वाटतं ना की व्लॉगमध्ये दाखवायसाठी खूप साऱ्या गोष्टी आहे. आणि कधी कधी असं वाटतं की व्लॉगमध्ये दाखवायसाठी काहीच नाही आहे. हे म्हणजे डेली व्लॉग बनवणं लय जास्त कठीण आहे. डेली व्लॉग बनवणं खूप जास्त कठीण आहे गाईज. जोपर्यंत आपण स्वतः ट्राय नाही करत ना तोपर्यंत आपल्याला काही समजत नाही. कधी कधी वाटतं हे काय व्हिडिओ बनवणं फालतूपणा. आणि कधी कधी वाटतं आपल्याला बनवायचं आहे. माझं पहिलेच डोकं काम नाही करू राहिलं. कधी कधी मला हॉस्टेलवर करमत बी नाही. लय घरची आठवण येते. पण काय करणार आता. घरच्यांना पैसे भरून शिकायला पाठवले तर आपल्याला काही करणंच ना. इलाज नाही का त्याला काही शिक. तर काहीच मी माझ्या मैत्रिणीच्या रूममध्ये सध्या तर म्हणलं तुम्हाला तिची पण कला दाखवून देऊ की काय आहे कला नाही. हे इकडं गाईज हे अशा वस्तू बनवायचा नाद आहे तिला. हे तिचे स्वप्न. हे तिची क्रिएटिव्हिटी. बघा काय केलेलं आहे सर्व. कला करायचा नाद होता पण नाही. कोणत्या फील्डमध्ये आली ती जाऊ दे. तुम्हाला कळलं असं मी कोणत्या फील्डमध्ये नसेल तर मग तुम्ही स्पेशल व्हिडिओ मागवू शकता त्याच्यावर की मी काय करते काय नाही. आणि उद्या आपण एक मस्त चॅलेंज करणार आहे गाईज. रविवार नाही चॅलेंज नाही करणार आहे. उद्या रविवार आहे तर पूर्ण तुम्हाला रविवारचं हॉस्टेलचं रुटीन दाखवते. हॉस्टेलरचं कसं असतं. एक म्हणजे हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याचं काय रुटीन असतं रविवारी. तर ते तुम्ही बघायला नक्की विसरू नका. तर व्हिडिओला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा टाटा. असं वाटू राहिले की 7 वाजले. मी 6:15 वाजले. काय बोल रही. हां तर आपल्याला काही करण्याचं ना. इलाज नाही का त्याला काही शिकणंच आहे.